विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासातील 7वे प्रकरण विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासणार आहोत. पण त्याआधी आपण विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. तर विज्ञान म्हणजे निसर्गातील ज्या काही घटना, ज्या काही घडामोडी, ज्या काही अ, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या नैसर्गिक गोष्टी असतात, त्या का बरं घडतात, त्या मागचं कारण शोधणे म्हणजेच विज्ञान. विज्ञानामध्ये आपण उत्सुकतेपोटी काय करतो, मनुष्य प्रत्येक गोष्टीमागचं एक कारण शोधून काढतो आणि ते कारण शोधून काढणे म्हणजेच एक प्रकारे विज्ञान होय. आणि एकदा त्यामागचं कारण आपल्याला कळलं तर आपण त्या पद्धतीने ती प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो आणि आपण त्या विज्ञानाला आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा वापरतो त्यालाच आपण तंत्रज्ञान असं म्हणतो. याचं एक उदाहरण घेता येईल आपल्याला. जेम्स वॅटचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर जेव्हा जेम्स वॅटने चहा बनवायला घेतला आणि एका केटलीमध्ये जेव्हा त्याने पाणी गरम करायला घेतलं तर त्याला हे लक्षात आलं की त्या केटलीचं जे झाकण आहे ते वाफेमुळे काय होत आहे, वर फेकल्या जात आहे. आणि त्या मागचं कारण त्याने उत्सुकतेपोटी शोधून काढलं की असं का बरं होतं. म्हणजे या अर्थी त्याने तर्क लावला की वाफेमध्ये काहीतरी शक्ती असते जी काय करते, त्या केटलीवरच्या त्या झाकणाला काय करते, दूर फेकते. बरोबर. ही झालं त्यामागचं कारण शोधून काढणे. म्हणजे वाफेच्या अंगी शक्ती आहे हे कारण शोधून काढलं कोणी, जेम्स वॅटने. आणि मग त्यानंतर त्या वाफेच्या शक्तीचा वापर रेल्वे गाडीमध्ये किंवा जहाजामध्ये वाफेचं इंजन बनवण्यात आलं. हे झालं त्याचं तंत्रज्ञान. म्हणजे विज्ञानाचा दैनंदिन जीवनात जेव्हा आपण वापर करतो त्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये काय कामगिरी केली, कशा पद्धतीने भारत वैज्ञानिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाला, हे या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा, भारतीय अणुऊर्जा आयोग. जसं तुम्ही अणुऊर्जा हा शब्द ऐकला असेल याआधीही. तर अणुऊर्जा म्हणजे अणूच्या अंगी जी शक्ती असते तिचा वापर करून त्यापासून ऊर्जा निर्माण करणे. युरेनियम असो, थोरियम असो की प्लुटोनियम असो, यांच्या अणूमध्ये एक ऊर्जा असते. याच्या अणूला जेव्हा विभागणी केली जाते, ज्याला ॲटॉमिक फ्युजन असं म्हटलं जातं, तर या अणुऊर्जेपासून, या अणूचा वापर करून, त्या ऊर्जेचा वापर करून मोठी मोठी कामे आपण साध्य करू शकतो, ज्याचा आपण चांगलाही वापर करू शकतो आणि एक प्रकारे विध्वंसकारी वापरसुद्धा या अणुऊर्जेचा होतो. तर या अणुऊर्जेचा वापर भारतीयांना करता यावा, भारतीयांनी यामध्ये मोठं योगदान केलेलं आहे. भारतीय लोकांनी यामध्ये खूप जास्त प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. तर याची सुरुवात एक्झॅक्टली कशी झाली हे आपण या मुद्द्यात अभ्यासणार आहोत. बघा, भारताचे प्रधानमंत्री, त्यावेळेसचे तत्कालीन प्रधानमंत्री, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. त्यांना माहीत होतं की देशाला जर प्रगत करायचं आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची त्यांनी नेमणूक केली किंवा यांची नेमणूक झाली. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणे, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचं प्रगत तंत्रज्ञान उभारलं गेलं. जसं तुम्हाला मी सांगितलं की अणुऊर्जेचा आपण विधायक वापर म्हणजे चांगला वापरही करू शकतो. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती, ज्याला आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणतो, जिथे मोठ्या प्रमाणात अणुऊर्जेचा वापर करून पाण्याची वाफ तयार केली जाते, त्याने टर्बाईन फिरवले जातात आणि त्यापासून वीज निर्मिती होते. तसंच अणुऊर्जेचा वापर अन्नधान्य उत्पादनामध्ये सुद्धा केला जातो. बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सुद्धा अणुऊर्जेचा वापर होतो. सोबतच हे अन्नधान्य टिकवणे, ठीक आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जेचा वापर होतो. त्याचबरोबर यासाठीचं प्रगत तंत्रज्ञान आपल्या देशाने उभारलं. नॅनो टेक्नॉलॉजीचा विकास करता यावा अशी या अणुऊर्जा आयोगाची काही उद्दिष्टे होती. 1956मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी म्हणजेच अप्सरा कार्यान्वित केली. अणुभट्टी ज्यामध्ये या प्रकारच्या ऊर्जेचा वापर केला जात होता, अशी पहिली भारताने. विदेशी तंत्रज्ञान बहुतेक काही वापरलं असेल, कारण की पहिली आपली जी होती ती नंतरच्या याच्यात आपल्याला दिसेल. ध्रुव अणुभट्टी ही भारतात पहिली बनलेली, स्वतः भारतीयांनी बनवलेली आहे. तर अप्सरा ही जी आहे यामध्ये विदेशी तंत्रज्ञानसुद्धा भारताने वापरलेलं आपल्याला आढळतं. 1969मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळील तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली. मुंबईजवळ जे तारापूर आहे, महाराष्ट्रातलं मुंबईजवळील तारापूर येथे पहिलं 1969मध्ये विद्युत निर्मिती करण्याचं जे अणुशक्ती केंद्र आहे ते स्थापन झालं.
थोरियम या विद्युत निर्मितीसाठी वापरलं गेलं. थोरियम जसं तुम्हाला माहीत असेल की थोरियमचा सगळ्यात जास्त साठा भारताजवळ आहे. जवळपास 60 ते 62% साठा जो आहे थोरियमचा तो भारत आणि भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आहे. तर थोरियमचा वापर भारताने केला. त्यासाठी त्यांनी तमिळनाडू राज्यामध्ये कल्पक्कम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर, कारण की अणुऊर्जेचा वापर करताना त्या न्यूक्लिअरपासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी रिॲक्टरची गरज असते. जर तुम्ही गुगल सर्चवर जाल तर गुगल सर्चवर जर तुम्ही न्यूक्लिअर रिॲक्टर हा शब्द जरी टाकला तर त्याची संपूर्ण विशिष्ट अशी डायग्राम तुम्हाला तिथे आढळून येईल. तर रिॲक्टर्स रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं. अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टरची भूमिका फार महत्त्वाची असते. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, कारण की अणुशक्तीसाठी जड पाणी ज्याला हेवी वॉटर म्हणतात त्याची खूप गरज असते. तर हे हेवी वॉटर बनवण्यासाठी वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा या ठिकाणी काही कारखाने उभारले गेले. अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे म्हणजे हेवी वॉटरचे देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे या संस्थेचं नाव हेवी वॉटर बोर्ड असं करण्यात आलं. 28 फेब्रुवारी जसं तुम्हाला माहिती आहे हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, ही माहिती आपल्याला लक्षात ठेवता येईल. 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून आपल्या देशभर साजरा होतो. त्यानंतरचा टॉपिक आहे आपला ध्रुव अणुभट्टी. अप्सरा अणुभट्टी आपण बनवलेली होती, पण ती पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाने बनलेली नव्हती. पण ध्रुव अणुभट्टी ही मुंबईजवळील तुर्भे येथे 1985 मध्ये बनवण्यात आली आणि ही पूर्णपणे भारतीय बनावटीची अणुभट्टी मानली जाते. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करून ध्रुव अणुभट्टीत मोठ्या प्रमाणात या अणुभट्टीमध्ये युरेनियमचा वापर होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 प्रकारची किरणोत्सारी पदार्थ म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, हे 350 प्रकारचे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल बनवले जातात. त्यांचा उपयोग उद्योगामध्ये, शेती व वैद्यक क्षेत्रात सुद्धा केला जातो. त्यापैकी एक तुम्हाला मी सांगता येईल तुम्हाला, युरेनियमचा एक आयसोटॉप असतो ज्याला म्हणतात आयसोटॉप नंबर 135. हा युरेनियमचा आयसोटॉप कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी म्हणजे कॅन्सर पेशंटसाठी उपचार म्हणून वापरला जातो. तर अशा प्रकारचे 350 प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ येथे निर्माण केले जातात. त्यानंतर आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जिथे न्यूक्लिअर पॉवरचा वापर विद्युत निर्मितीसाठी कसा करता येईल यासाठीचं हे सेंटर आहे, ज्याला आपण NPCIL म्हणतो, म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी बनवणे हे यामागचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर आहे अणुचाचणी, म्हणजेच जी न्यूक्लिअर टेस्ट असते, जे आपल्या देशाने न्यूक्लिअर वेपन्स जेव्हा भारताने बनवले, न्यूक्लिअर वेपन्स, न्यूक्लिअर मिसाईल्स, त्यावेळेस ते व्यवस्थित काम करतात की नाही करत यासाठी त्याची चाचणी घेणे म्हणजे त्याची टेस्ट घेणे हे खूप आवश्यक असतं. पण भारताने अणुचाचणी करताना एक दृष्टिकोन ठेवला, तो म्हणजे शांतता व स्वयंपूर्णता. या दृष्टिकोनातूनच भारताने या अणुऊर्जेचा उपयोग करण्याचं ठरवलं आहे. आणि म्हणूनच भारत हा अशा देशांमध्ये येतो की जिथे भारताने असं लेखी दिलेलं आहे की भारत कुठेही काय करणार नाही, या अणुऊर्जेचा वापर म्हणजेच अणुबॉम्बचा वापर, ज्याला न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतो, त्याचा वापर पहिल्यांदा कधीच करणार नाही. ठीक आहे, तर यावरून आपल्याला लक्षात येते की भारताचं अणुऊर्जेबाबतचं किंवा अणुचाचणीबाबतचं जे धोरण आहे ते किती शांततामय व स्वयंपूर्णतेच्या दृष्टिकोनातून आहे. तर 18 मे 1974 मध्ये राजस्थानातील पोखरण इथे पहिली अणुचाचणी झाली. राजस्थानामधील जे पोखरण आहे तिथे पहिली अणुचाचणी करण्यात आली आणि ती यशस्वीपणे भारताने करून दाखवली. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता. आता प्रश्न आपल्याला हा पडेल की भारताने अणुचाचणी का बरं केली? त्याच्या मागचं कारण होतं की भारताच्या शेजारी देश ज्यांच्याशी भारताचं नेहमी युद्ध होत राहतं किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, अशापैकी एक होता चीन आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान. तर चीन ऑलरेडी काय होता, अण्वस्त्र सज्ज होता, म्हणजे अण्वस्त्र जे शस्त्र आहे म्हणजेच अणुबॉम्ब जे आहेत ज्याला आपण न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतो ते ऑलरेडी चीनकडे आहे. आणि त्याचप्रकारे पाकिस्तानसुद्धा चीनच्या मदतीने या न्यूक्लिअर बॉम्बची जी सज्जता आहे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यामध्ये
प्रयत्न करत होता. आणि हे लक्षात आल्यावर त्यांच्या भारतीयांना वाटलं की जर पाकिस्तान आणि चीन या दोघांकडे न्यूक्लिअर बॉम्ब असतील तर ते आपल्यावर एक प्रकारचा दबाव आणतील. ठीक आहे. आणि म्हणूनच भारताला कुठेतरी अण्वस्त्र सज्ज होणं खूप गरजेचं होतं. म्हणूनच अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व व भाभा यांनी आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता. म्हणजे काही लोकांनी यामध्ये महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, त्यापैकी डॉक्टर होमी सेठना, डॉक्टर होमी भाभा व त्याचप्रकारे राजा रामन्ना यांनी मोठ्या प्रमाणात या कामामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषावर राजस्थानामधील पोखरण या भागाची निवड करण्यात आली. आता पोखरण ही जागा का बरं निवडली? कारण की दूरपर्यंत पोखरणच्या आजूबाजूला मनुष्य वस्ती नाही आहे व पोखरण येथे आजूबाजूला कुठेही भूगर्भामध्ये पाण्याचा साठा नाही, जेणेकरून न्यूक्लिअर टेस्ट केल्यानंतर जे न्यूक्लिअर रिॲक्शन असतं, बरोबर आहे, तर ते न्यूक्लिअर रिॲक्शन कुठेही आजूबाजूला रेडिओ ॲक्टिव्ह ज्या रेज आहेत त्या आजूबाजूला कुठेही पसरणार नाही याची काळजी भारताने घेतली. आणि म्हणूनच राजस्थानातील पोखरण या जागेची निवड त्यांनी केली. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, 1974 भारताने जेव्हा पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केली तेव्हा अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा, ज्याला आपण GPS सिस्टम किंवा ज्याला आपण टेलिकम्युनिकेशन सिस्टम म्हणतो, व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण संबंधी तंत्रज्ञानाचा भारताला देण्यास नकार केला. म्हणजे भारताला अमेरिका मदत करणार होतं आणि मदत करत होतं. अंतराळ संशोधन केंद्र, संदेश यंत्रणा म्हणजे टेलिकम्युनिकेशन जे आपण म्हणतो, आणि सोबतच मिसाईल डेव्हलपमेंट, या दोन क्षेत्रात भारताला अमेरिका मदत करणार होता. पण जेव्हा भारताने न्यूक्लिअर टेस्ट केली तेव्हा अमेरिकेने सरळ ही मदत देण्यास नकार दिला. आणि म्हणूनच अमेरिकेवर डिपेंड न राहता भारताने स्वबळावर या क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखला. भारताने हे सिद्धही करून दाखवलं की जरी एखाद्या देशाने मदत नाही केली तरी भारत इतका स्वावलंबी आहे किंवा भारत इतका सक्षम आहे की भारत स्वतःची मिसाईल स्वतः बनवू शकतो. आणि भारताने ते करून दाखवलं. आणि म्हणूनच भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन व जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेमध्ये जाऊन बसला. म्हणजे फक्त अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन व जर्मनी यानंतर फक्त भारतामध्ये स्वतःचं न्यूक्लिअर मिसाईल डेव्हलपमेंट सेंटर आहे की जे स्वतः आपले न्यूक्लिअर मिसाईल बनवतो किंवा स्वतः आपले मिसाईल्स तयार करतो. त्यासाठी त्यांना कोणत्याही दुसऱ्या देशावर डिपेंड राहायची गरज नाही आहे. दुसरी अणुचाचणी 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी आता प्रश्न हा पडला असेल की मग पहिल्यांदा केल्यानंतर दुसऱ्यांदा का बरं? कारण पहिल्यांदा फक्त न्यूक्लिअर बॉम्बची झाली होती, पण त्यानंतर हायड्रोजन बॉम्बची सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. म्हणजे हायड्रोजन बॉम्ब जो असतो त्याची सुद्धा, जो जास्त इफेक्टिव्ह असतो, जास्त विध्वंसक असतो न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा, त्याची सुद्धा चाचणी तिथे केली गेली. तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही, जसं मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळाआधी, अशी ग्वाही दिली. मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले, ज्याला ऑब्व्हियसली भारताने कुठेही काय केलं नाही, लक्ष दिलं नाही या गोष्टीकडे. या उलट भारताने म्हटलं की भारत हा एक सार्वभौम देश आहे. अमेरिकेने भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करता कामा नये, कारण की भारत हा स्वबळावर उभारलेला देश आहे. जसं पाकिस्तानावर अमेरिकेचा कंट्रोल होता, जे पाकिस्तान म्हणेल तेच अमेरिका जे म्हणेल तेच पाकिस्तानला करावं लागत होतं. या उलट भारताची परिस्थिती अशी नव्हती. क्षेपणास्त्र विकास म्हणजेच मिसाईल डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण, त्यामध्ये पहिलं जे क्षेपणास्त्र आहे किंवा मिसाईल आहे ते आहे पृथ्वी. 1988 पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखलसुद्धा घेतली, म्हणजे लक्ष केलं भारताच्या या सगळ्या डेव्हलपमेंटकडे. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण IGMDP म्हणतो, या अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. कारण की हे जे मिसाईल असतात हे इंटिग्रेटेड असतात, गायडेड मिसाईल असतात, म्हणजे यांना आपण एखाद्या कम्प्युटर किंवा एखाद्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गाईड करू शकतो, कुठून ते सोडायचं आणि कुठपर्यंत ते गेलं पाहिजे आणि कुठे जाऊन मारा करायचा, याचा जो पर्टिक्युलर सिस्टम असतो त्याला म्हणतात इंटिग्रेटेड गायडन मिसाईल. असं नाही की मिसाईल सोडला आणि तो कुठेही जाऊन पडला, असं नाही. त्याला प्रॉपर गायडन्स मिळतं, प्रॉपरली तो गाईड केला जातो टेलिकम्युनिकेशन किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून,
तर अशा प्रकारचे क्षेपणास्त्र भारताने विकसित केलेले आहे. त्यानुसार संरक्षण, संशोधन आणि विकास, ज्याला आपण DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं यामध्ये अमूल्य योगदान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणूनच मिसाईल मॅन असं सुद्धा म्हणतो आपण. त्यामागचं कारण हे. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र पायदळाकडे आहे, म्हणजे हे जमिनीवरून सोडलं जातं आणि जमिनीवर मारा करतं. पृथ्वी 2 हे वायुदलाकडे आहे. पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलं आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो इतकी क्षमता आहे, म्हणजे न्यूक्लिअर वेपन ते इतकं कॅरी करू शकतं. आपण त्याआधी माहीत आहे का तुम्हाला हे बघून घेऊ. बघा, भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन विकास संस्था, ज्याला आपण DRDO म्हणतो, याची स्थापना झाली. संरक्षणाची साधने, उपकरणे, शस्त्रास्त्रे याबाबत देशाला स्वावलंबी बनवणे, म्हणजे या सगळ्या गोष्टी देशात बनवणे, दुसऱ्या कोणत्याही देशावर यासाठी डिपेंड न राहणे, हा त्यामागचा उद्देश. 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे निर्माण केली. क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांचं योगदान खूपच मोठं मानलं जातं. डॉक्टर कलाम यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आहे ते, आणि म्हणूनच डॉक्टर कलाम यांना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आपण पृथ्वी या मिसाईलबद्दल बघत होतो की पृथ्वी 3, तर पृथ्वी क्षेपणास्त्रे जे आहे ते 500 ते 1000 आण्विक स्फोटके वाहून घेऊन जाऊ शकतं. म्हणजे त्याच्याकडे इतकी क्षमता आहे की ते काय करू शकतं, 500 ते 600 आण्विक किलोची स्फोटके वाहून आपल्यासोबत कॅरी करू शकतं. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटरपर्यंतचा पल्ला, हे इतका अंतर ते गाठू शकतं. म्हणजे 150 ते 300 किलोमीटरपर्यंत मारा आहे पृथ्वी या मिसाईलचा. त्यानंतरचं मिसाईल आहे अग्नी. हे क्षेपणास्त्र, आपण याची माहिती बघू. बघा, चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, कारण की चीन आणि पाकिस्तानाकडे ऑलरेडी मिसाईल्स आहेत, तर भारताकडे सुद्धा मिसाईल्स काही कमी नाही आहेत. यासाठी भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या म्हणून अग्नी 1 या मिसाईलची चाचणी करण्यात आली. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला, सामरिक का बरं, कारण की हे युद्धात वापरलं जातं. ठीक आहे, युद्धामध्ये वापरलं जातं म्हणून सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला, सामरिकचा अर्थच काय होतो, जे युद्धात वापरलं जातं. या क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 याचीही निर्मिती करण्यात आली. ऑब्व्हियसली ज्याचा पल्ला त्याच्याही पुढे असेल. त्यानंतर आकाश नाग ही क्षेपणास्त्रे, याची माहिती बघू. जमिनीवरून आकाशात मारा करणारा, 1990 मध्ये आकाश हे क्षेपणास्त्र निर्माण झाले. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची स्फोटके स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक वेगाने, म्हणजे आवाजापेक्षाही जास्त वेगाने हे घेऊन जाऊ शकतं. या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं नाग हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या मोठ्या प्रमाणात सुरक्षित झाला आहे. त्यानंतर आहे अवकाश संशोधन. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलं. म्हणजे स्पेस रिसर्च ज्याला आपण म्हणतो, अंतराळात संशोधन करणे, यासाठी पहिलं संशोधक अग्निबाण जे होतं ते बनवलं गेलं 1961 मध्ये. 1961 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 या अग्निबाण म्हणजे मिसाईल, याचा यशस्वी प्रक्षेपण केलं गेलं, म्हणजे हे लॉन्च केलं गेलं यशस्वीपणे. याचा पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण आपण केलं. म्हणजे पहिला जे आपलं सॅटेलाईट आहे ते सॅटेलाईट आर्यभट्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने मदत केली आहे. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोगा उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झालं. यावरून काय ठरलं, यावरून काय लक्षात आलं की भारत हा स्वतः हे मिसाईल आपल्या देशात बनवू शकतो. इथपर्यंतच काय, भारत लॉन्च जे सेंटर आहे, जिथे लॉन्चिंग होते, जिथे अंतराळामध्ये प्रक्षेपण केलं जातं, असे प्रक्षेपण केंद्रसुद्धा भारत आपल्या देशात बनवू शकतो हे सिद्ध झालं. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, म्हणजे पृथ्वीवरून उपग्रहापर्यंत संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे म्हणजे ते रिसीव्ह करणे,
हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहांच्या कार्यशैलीचे मूल्यमापन म्हणजे उपग्रह व्यवस्थित कार्य करत आहे की नाही याकडे लक्ष देण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकतं. हा आत्मविश्वास, ही गोष्ट भारतीयांना आता आत्मविश्वास भारतीयांना वाटला की आपण हे सगळं साध्य करू शकतो. भारतीय शास्त्रज्ञ याबाबत आता काय झाले, शाश्वत झाले. त्यानंतर आहे इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं सगळ्यात मोठं योगदान आपल्या स्पेस रिसर्च या क्षेत्रात आहे. बघा, अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम, जे बेसिक कार्यक्रम असतात, मूलभूत कार्यक्रम असतात, अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी, भारताला आणखी समोर रिसर्च वाढवण्यासाठी 15 ऑगस्ट 1969मध्ये 69मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथे अवकाश तळ म्हणजे ज्याला आपण स्पेस लॉन्च सेंटर जे म्हणतो ते कार्यान्वित केलेलं आहे. म्हणजे जिथून आपण सरस आपले जे मिसाईल्स आहे ते अंतराळात स्पेसमध्ये पाठवू शकतो. भास्कर 1 1979मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण करून दूरसंवेदन तंत्राने ते साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह म्हणजे पृथ्वीवरील वेगवेगळ्या गोष्टींचे काय करणे, निरीक्षण करणे. पृथ्वीवर कुठे काय आहे, कुठे साठा आहे, कुठे पाण्याचा साठा जास्त आहे, कुठे खनिज आहेत, हवामानाचा अंदाज, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रायोगिक उपग्रह ज्याला आपण दूरसंवेदक उपग्रह म्हणतो, टेलिकम्युनिकेशन उपग्रह जो होता तो कुठेतरी भास्कर 1 जो होता तो भारताने बनवला. देशातील पाण्याचे साठे, खनिजाचे साठे, हवामानाचा अंदाज या सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी हा उपग्रह पाठवला गेला. देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणार होतं. या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक म्हणजे पृथ्वीच्या जमिनीच्या खाली काय आहे, पर्यावरण विषयक, पर्यावरणाशी संबंधित जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान ज्याला आपण ओशनोग्राफी म्हणतो यामध्ये झाला. म्हणजे आपल्याला पृथ्वीवर कुठे काय आहे, आपल्या भारताच्या आजूबाजूला वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे याचा अंदाजसुद्धा या उपग्रहामुळे मिळू लागला. 1981मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवला गेला. त्यानंतर ॲपल. इस्रोने पूर्णपणे भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह आहे, टेलिकम्युनिकेशन तो 19 जून 1981मध्ये फ्रेंच गियाना येथून तो पाठवला. ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देशसुद्धा आपला सफल झाला. तर भारताचा पहिला पूर्णपणे भारतात बनलेला पहिला उपग्रह म्हणजे ॲपल. नंतर आहे इन्सॅट. इन्सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट, ज्याचा शॉर्ट फॉर्म इन्सॅट. ऑगस्ट 1983मध्ये इन्सॅट 1B, इन्सॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण भारताने केले. त्यामुळे भारताच्या दूरसंचार म्हणजेच टेलिकम्युनिकेशन, दूरदर्शन जे आपण TV बघतो, आकाशवाणी, रेडिओ, हवामानाचा अंदाज हे सगळं वर्तवणं, तसेच अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण क्रांती घडून आली. इन्सॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडता आली. या यंत्रणेचा उपयोग आपत्ग्रस्तांचा शोध घेणे म्हणजे जिथे कुठे आपत्तीत एखादा व्यक्ती सापडला असेल, ठीक आहे, समुद्रामध्ये एखादं जहाज बुडत असेल, ठीक आहे, तर त्यांचा शोध घेणे, त्यांचा बचाव करणे, जसं जहाज आहे किंवा विमानाचा अपघात प्रसंग आला यासाठी, तसेच हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध घेणे, त्याचा मागोवा म्हणजे तो कुठे चालला आहे, टेलिमेडिसिन, औषधा बोलवणे बाहेरून दुसरीकडून, आणि शैक्षणिक संस्थांना याचा फायदा होत आहे. इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला म्हणजे दूर जर एखादा दुर्गम भाग असेल जिथे येण्या जाण्याचं तितकंसं संसाधन नाही आहे, तिथे डॉक्टरांचा सल्ला लोकांपर्यंत पोहोचवणे, औषधोपचार सहजपणे उपलब्ध करून देणे यासाठी याचा वापर होतो. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे, मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इन्सॅटद्वारे ही सगळी यंत्रणा जोडली गेली. तर विद्यार्थ्यांनो, पहिल्या भागात आपण इथे थांबू. या पुढील मुद्दे आपण यानंतरच्या पुढील भागात अभ्यासू. थँक्यू.